नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत तब्बल 22,000 मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण धुळकात पडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात केवळ सहाय्यक आयुक्तांच्या सह्या शिल्लक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. येत्या 2 दिवसात ही प्रकरणे मार्गी लावावी, अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेअंतर्गत याबाबतचे पुरावे सादर करण्यात आलेत. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ते राहुल पिंगळे, ज्येष्ठ नेते JB यादव उपस्थित होते. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत एका शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लागत नसल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने याची माहिती घेतली असता एकट्या वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मागील वर्षभरापासून 338 प्रकरणे केवळ सहाय्यक आयुक्तांच्या एका सहीसाठी दाबून ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर लोकमान्य प्रभाग समितीमध्ये 290 प्रकरणे अद्याप मार्गी लागू शकली नसल्याची माहिती देखील त्यांना यावेळी दिली. तर केवळ या 2 प्रभाग समितीत नाही तर सर्व 9 प्रभाग समितीमध्ये 22,000 प्रकरणे रखडली असल्याची माहिती देत असताना काही निवडक प्रकरणे विनाविलंब हस्तांतरित होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये कळवा, मुंब्रा, दिव्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या समितीमध्ये 2000 ते 2200 प्रकरणे दाबून ठेवली असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला आहे. मात्र काही हस्तांतर प्रकरणे भ्रष्टाचार करीत त्वरित मार्गी लावत आहेत. यामध्ये कोणतेही अधिकारी सहभागी होत आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुढील 2 दिवसात केली आहे. यामध्ये कोणते अधिकारी सहभागी आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली तर पुढील 2 दिवसात ही सर्व प्रकरणे मार्गी लागली नाही तर काँग्रेस उग्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 25,000 प्रकरणं प्रलंबित आहेत. कर हस्तांतरण प्रकरणं सहाय्यक आयुक्तांच्या सह्या झालेल्या आहेत. बाकी सगळे तयार आहेत. 25,000 प्रकरणं 2 वर्षापासून प्रलंबित आहेत. ते आम्हाला स्वतः 2 प्रभागाच्या वॉर्ड अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे, माहिती अधिकारी. असे 25,000 प्रकरणं आम्ही ओरली माहिती घेतली. ते 2 पुरावे आहेत. म्हणजे 2 वर्ष जर गोरगरिबांना किंवा सामान्य जनतेला या ठिकाणी भेटीत धरलं जात असेल तर याची जबाबदारी कोणावर जबाबदारी निश्चित करणं. मुख्यमंत्र्यांचे ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हा प्रकार जर चालू असेल या ठिकाणी तर ही बाब दयनीय आहे. आजही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ज्या प्रकारे पुलाखाली अजून भिकारी राहतात, वास्तव्यास आहेत, अनाथ मुलं, म्हणजे तो तर नंतरचा भाग आहे. पण हे सामान्य जनतेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जर अशा प्रकारे तर काय उपयोग मला सांगा. मुख्यमंत्र्यांचे ठाणे याचं उत्तर द्यावं आधी प्रशासनाने. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. संबंधित सर्व सहाय्यक आयुक्त व इतर जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी. आणि या प्रकरणाची चौकशी होऊन ही प्रकरणं तातडीने 2 दिवसात निकाली काढावी अशी आमची मागणी आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे. दाखवलं ना आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून प्रलंबित आहे. एका वृद्धाने माझ्याकडे तक्रार केली, ऐकलं का, की माझं 2 वर्ष म्हणून मी गेलो बघायला की नक्की काय प्रकरण आहे. तर सगळं तयार आहे. सहाय्यक आयुक्तांच्या सह्याच नाहीत. ते 3 सहाय्यक आयुक्त बदलले, ते सह्याच करायला तयार नाहीत. आता त्याच्या मागे कारणं काही ती शोधली पाहिजेत. पण त्याची चौकशी झाली पण डिपार्टमेंटल. जरी नेग्लिजन्स असेल या ठिकाणी आणि जर सह्या न करता निघून गेले असतील तर त्यांना त्यांच्यावरती त्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून जी ॲक्टमध्ये तरतुदी आहेत, महाराष्ट्र सेवा शर्ती नियम, त्याच्या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गोकुळनगर, कॅचर मिल या परिसरात असणारा साई आनंद प्लाझा व नवनीत भारत या इमारतींमध्ये राहणारे नागरिक गेल्या अनेक वर्षापासून महानगर गॅसच्या प्रयत्नात होते, परंतु त्यांना यश मिळत नव्हते. कोलबाड विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख राजू मोरे यांनी सदरबाबत लक्षात घेऊन सदर इमारतींच्या रहिवाशांसोबत खासदार राजन विचारे यांची भेट घेतली होती. खासदार राजन विचारे यांनी तात्काळ महापालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून या कामास मंजुरी मिळवली आहे. आज या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत राजू मोरे, नंदा कोथळे, गणेश कुराडे, अक्षय गुरव, वैभव जापकर, बापू यादव, महेश भानुशाली, शिरसार, संजय थोरात, दगडू मोरे, रमेश पुणकर, त्याचबरोबर इतर शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आम्हाला जर अशा सोयीसुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही मोठे वैज्ञानिक झालो असतो. दाकरू सोमन. श्रीरंग शाळेच्या संस्थेच्या वतीने भव्य ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. ठाण्यातील श्रीरंग शिक्षण संस्थेच्या श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊर्जा 2024 विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं ही 5वे वर्ष असून यावर्षी जैवविविधता या विषयावरती आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील 64 शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन 1 ते 4 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पाणथळ भूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच टेरिस्टेरियल पक्षी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, माजी कुलगुरू, श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख, सेक्रेटरी प्रमोद सावंत, नामदेव मनगुडे तसेच अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो. यंदा ऊर्जा कार्निवल प्रदर्शन भरवण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन श्रीरंग विद्यालयाच्या शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे. आणि इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे 5वं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतून आलेली आहेत आपण बघतो की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले. या एक्झिबिशन्स या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे. त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो. 5 वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत. लक्षात घ्या, पुढचा भारत देश घडवायचा असेल, पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचं असेल
तर अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते. लक्षात घ्या, हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहे. तर त्या ऊर्जा हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते श्रीरंग विद्यालयात गेले 5 वर्ष करत आहे. 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी आता ह्या वर्षी आम्हाला 60 शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स आहेत. ओशनोग्राफी हा विषय घेतलेला आहे आपण, की समुद्रातनं आपल्याला जे काही ऊर्जा मिळते किंवा मिळू शकते, ते विंडमिल्स असतील किंवा ज्या लाटा आहेत समुद्रातल्या त्यांच्यापासून. तर मला असं वाटतं ह्यात एक खूप वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे. याबद्दल मुलांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे. काही अर्थात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मदत केली असेल, परंतु एक वेगवेगळे विचार आणि वेगळे मुद्दे अशा प्रदर्शनानिमित्त येतात आणि तेच हेतू आहे की मुलं कसा विचार करतायत हे आपण जाणून घेण्यासाठी हा उपक्रम करत असतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला मुंब्रा पोलिसांनी रंगेहात अटक केलं आहे. रेहमत खान असं या तस्कराचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 22 किलोग्रॅम वजनाचा 5 लाखांचा गांजा जप्त केला आहे. रेहमत हा गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दिवा जयेश वाईन शॉप जवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्या विरोधात NDPC ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने हा गांजा कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या संदर्भातला तपास मुंब्रा पोलिसांकडे देण्यात आला असून मुंब्रा विभाग पोलीस उपायुक्त गणेश गावडे या संदर्भातील पुढील तपास करत आहेत. या संदर्भाची अधिक माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. जो 2 मोबाइल थे, 2 मोबाइल भी जब्त किए हैं. आरोपी अरेस्ट है, इन्वेस्टिगेशन शुरू है. आज उनको कोर्ट में भेजा जाएगा और उनका PCR लेकर और ज़्यादा इंट्रोगेशन करेंगे. इसमें पूरी चेन, पूरा रैकेट हम डिस्क्लोज करने की कोशिश करेंगे. बस कॉलोनी मुंब्रा का रहने वाला है, बेसिकली वो अमरावती का है. उसके बारे में और डिटेल्स हम चेक करेंगे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.